सुमुखी सुलोचनी पिकबचनी 5 शब्द वापरले. हे शब्द पतीनं पत्नीला वापरावे, पण एकांत आहे, तारुण्य आहे, तेव्हा पती पत्नीला म्हणतो कोकिलकंठी गजगामिनी सुमुखी सुलोचनी पिकबचनी. पण ज्यांच्या 4 मुलाची लग्न झाली, 4 सुना घरात आहे, 4 सुनाचा सासरा वय वर्षे 85, 4 सुनांची सासू वय वर्षे 82. जर 85चं म्हातारं सुनाच्या समोर 82च्या म्हातारीची हनवटी धरू धरू जर म्हणू लागलं कोकिलकंठी, खरं इमानदारीने सांगा घर शर्मिंदा होईल की. हे इथलं सांगतो. अरे 4 सुना घरात आहे ना, सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती, आणि 4 सुनाचा सासरा या वयात म्हणतो कैकईला कोकिलकंठी गजगामिनी सुमुखी सुलोचनी. आता 3 भूमिका पहा काका. ही मंथरा लोभ आहे, कैकई क्रोध आहे, दशरथ काम. निकल जाओ यहां से. कैकई क्रोध, कोकिलकंठी दशरथ काम. हे राज्य मागून मंथरा लोभ, मंथरा लोभ, कैकई क्रोध आणि दशरथजी काम. काम क्रोध आणि लोभ या तिन्हीचं एकत्रीकरण झालं. रामराज्य 14 वर्ष. अरे मैं बहुत खुशी में हूँ, कुछ भी मांगो, मालूम है मांगो मांगो जिंदगी भर, आज तक दिया है कुछ. ते पूर्वीचीच माझे 2 वर देता की नाही संशय आहे. अरे भोले स्वभाव वाला हूँ, भूल गया हूँ, पूरी दुनिया जानती है कैकई मेरे रघुकुल को. रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाई और बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नहीं असत्य समय पातक पुंजा, गिरिश मोही की उठी की गुंजा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. ते पर राम शपथ करी आई. माझ्या रामाची शपथ काय पाहिजे ते माग. रामाची शपथ म्हटल्याबरोबर कैकई उठून बसली. निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का, अशी रागावणारी कैकई. पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्यावर उठून बसली आणि या शब्दात बोलू लागली. सुनो प्राण प्रिय भावत जी का, सुनो प्राण प्रिय भावत जी का. देव एक बर बरतई का, देव एक बर बरतई का. सुनहु प्राण प्रिय भावत जी का. सुनहु प्राण प्रिय भावत जी का. देहु एक बर भरत ही टीका. देहु एक बर भरत ही टीका. मागव दूसर बर कर जूरी, मागव दूसर बर कर जोरी. उरवो नाथ मनोरथ मोरी, पुरवनाथ मनोरथ मोरी. तापस वेश विशेष उदासी, तापस वेश विशेष
यहाँ से, आपका मुंह नहीं देखने का, अशी रागावणारी कैकई. पण राजा दशरथानं रामाची शपथ घातल्याबरोबर उठून बसली आणि या शब्दात अनिल महाराज बोलायला सुरुवात. सुनहु प्राणप्रिय. मजा पहा, प्राणप्रिय शब्द का वापरला. तुलसीदासजी म्हणतात तिला आता राजाचे प्राणच प्रिय आहे, ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे, हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे, हिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं काहीच प्रिय नाही, म्हणून शब्द. सुनहु प्राणप्रिय भावत जी का, देऊ एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. तरी काका दशरथजीला वाईट वाटलं नाही. मग दुसऱ्या वराची मागणी. मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस पेश विशेष उदासी, 14 बरस. तरी राजा दशरथाला वाईट वाटलं नाही. राजाने असा अर्थ लावला की पहिल्या वराने भरताला राज्य दे म्हणते हे, आणि दुसऱ्या वराने आपण नवरा बायको तपस्वी होऊन जाऊ चिंतनाला वनात, कारण राम बनवासी शब्द शेवटी आहे, तोपर्यंत राजा खुश आहे. तापस पेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. आत्ता ताडकन उठले राजे. अरे भरत को शासन ठीक है, राम को बनवास क्यों? तू तो बोलती थी मेरा राम साधु है. अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है, तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही महाराज. साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई रहे थे. भरत के राज्य में तो इतना उदास क्यों? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं. कौशल्या आपकी रानी है, मुझे शायद बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी झूठा कुल रघुकुल. खबरदार कई कुल के बारे में कुछ बोलो, जबान खींच लूंगा. ये भी सुनो, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पति नहीं. संबंध तोडला राजानं. उद्या राज्याभिषेक होता काका. लोक आजपासूनच नाचत होते, जयघोष चालू होता. कल हमारे राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा राजा रामचंद्र हो गए. हा जय जयकार बडे सर दशरथ राजाच्या कानी आला. तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था तसे राजे मूर्छित पडले. रात्र संपली, आनंदात अयोध्या आहे हे माहितीच नाही कोणाला. म्हणून प्रजाजन सुमंत प्रधानाला विचार, झाली का तयारी राज्याभिषेकाची? सुमंत येऊन पाहतात दशरथ राजे नाही. अनुमान केलं कैकेयीच्या महाली असतील, तिथे आले. राजाची अवस्था पाहिली, मुकुट बाजूला, जमिनीवर पडलेला राजा. धक्का बसला, डोळे मिटलेले आहे, बेशुद्ध आहे. कैकेयी जवळ सुमंत येऊन विचारतात, काय झालं मालकाला? रात भर राम 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 कर रहे मालिक तुम्हारे, लगता है राम के साथ कोई जरूरी काम, जाओ बुलाओ राम को. सुमंत जी निघाले. हा, काय हरकत नाही ना काका, तयारी आपली चांगली आहे. ते काकाला आधीच भविष्य माहीत होतं. काय विक्षेप नाही. पंजाबराव डकचा मला फोन आला, मी सांगितलं बडे सरांना. पंजाबराव डक म्हणले काय अडचण नाही. पंजाबरावनं पुन्हा पाठवला का? सगळ्यात जास्त पाथर्डी असं म्हणते. बडे सरांना म्हटलं पा, सगळ्यात जास्त पाथर्डीचं भविष्य सांगितलं. ठीक आहे. सुमंतजी निघाले, चेहरा उतरलेला. टोळकेचे टोळके काका अडवायचे. झाली का तयारी राज्याभिषेकाची? रडू लागले सुमंत.
मेरी मनस्थिति ठीक नहीं भाई, मैं पैर पड़ता हूँ, मुझे मत पूछो, जाने दो। राम प्रभूकडे आले, श्री राम मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम, ज्याचा राज्याभिषेक आहे, तो बिना आंघोळीचा माग आहे आणि रडणारा प्रधान सुमंत पुढे आहे. काय वाटलं असेल लोकांना? चर्चा आपोआप सुरू झाली काका. अरे राजतिलक नहीं, सुमंत जी रो रहे, राम जी नहाए नहीं, कुछ तो भी दाल में काला है. संशय तिथून सुरू झाला प्रजाजनात. आणि जेव्हा रामप्रभूनं पाहिलं तर बाप खाली कोसळलेला आहे, डोळे मिटलेले आहे. धक्का बसला आणि माता कैकईला हात जोडून विचारलं श्रीरामाने, आई बाबाला काय झालं? पूर्वीचे 2 वर मागितले बेटा, एका वराने राज्य मागितलं भरताला, एका वराने 14 वर्षाचा वनवास तुला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला. जननी तू जननी भाई, याला राम म्हणतात. तू माझी खरी जननी आहे. रामाची जननी कौशल्य आहे काका, पण कैकईला का म्हणतात? उत्तर दिलं, रामाचा जन्म कौशल्येपासून झाला ग माते, पण रामायणाचा जन्म मात्र तुझ्यामुळे झाला. तू माझी खरी जननी आहे. आणि 14 वर्षाचा वनवास, काय योग आहे आई. आत्तापर्यंत साधू संत ऋषीमुनी मदत मागायला राजवाड्यात यायचे. आता तुझा राम 14 वर्षे त्यांच्या आश्रमात जाऊन सेवा करेल. काय संधी मिळवून दिली आई, याचं नाव राम आहे. हा. चर्चा वाढली काका. रामचंद्र माय कौशल्येकडे आले. ती रात्रभर जागी होती, तिला काहीच कल्पना नाही, रागावली. रामा, अजून आंघोळ नाही केली का? अरे तुझे बाबा रागावतील माझ्यावर, मी रात्रभर जागी आहे, मी राजमाता होणार आहे, तू अयोध्येचा राजा होणार आहे. तो पोशाख, त्या प्रसादाची निवड, तो मुकुट, जा आंघोळ कर. आई 27 वर्षाचा झालो, पण बापाला आज ओळखलं. माझ्या बापासारखा उदार बाप कोणालाच मिळाला नसेल. कदाचित माझ्या बापाला वाटलं असेल की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे. ज्या राज्याला मर्यादा नसतात, असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आई. पिता दिन मोही कानन राजू. माय कौशल्या लटलट कापू लागली. बार बार मुख चुंबती माता. माँ 14 साल जल्दी गुजर जाएगे माँ. आता सीतामाई म्हणाल्या, मी येते सोबत. सीता, काननु कठीण भयंकर भारी, घोर घाम हिम बारी बयारी, चलऊ पया देही बिनु पदत राना, चरण कमल मृज मंदू तुम्हारे. तुझे पाय नाजूक आहे, बिना चपलानं चालावं लागेल. तू नाजूक आहे. नाजूक तुम्ही आहे. अरे तू नाजूक आहे, अहो तुम्ही नाजूक आहे. आता कशावरून? अनुभवानं सांगते मी. माझ्या बापाच्या बगीचात आलता ना तुम्ही, फुलं तोडाल दोघं भाऊ. आम्ही बगीचातच होतो, लांबून बघितलं होतं. 2 फुलं तोडले होते द्रोणात, आणि 3रं तोडताना घामानं भिजला. 3 फुलात घामानं भिजला. आणि मी लग्नात अख्खा हार हातात घेऊन अर्धा तास उभी होती, शेवटच्या मंगलाष्टक पर्यंत, तरी मला घाम नाही. 3 फुलात घामा घुम नाजूक मला सांगता काय? नाजूक तुम्ही. सीते, अरे 14 वर्षे वल्कल धारण करावी लागणार. वल्कल म्हणजे झाडाच्या साली. आनंद होईल मला का? मी पृथ्वीची कन्या आहे आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे देवा. त्या झाडाची साल नेसताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीना माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे, मी नाराज होणार नाही. सीते, जमिनीवर झोपावं लागणार आहे. मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे का? धरणी माझी आई आहे. आणि कोणत्याही मुलीला विचारा, खरा आनंद कशात आहे? मायच्या कुशीमध्ये झोपण्यामध्ये. मला 14 वर्षे माझ्या आईच्या कुशीत झोपायला मिळणार आहे. माझ्यासारखी नसीबवान कोण? आता नाईलाज झाला, होकार दिला. सीता आणि राम वनवासात जातात. लक्ष्मणरावला कळालं, भैया मैं आता हूं आपके साथ. अरे मैं बन जाए तुम ले साता, हो जाए सब अवध अनाता, जासु राज पर प्रजा दुखारी, सोन रूप अवस नरक अधिकारी.
तू प्रजा सांभाळ, मी पित्याचं वचन सांभाळतो. तुम्ही नेत नसाल ना दादा, पुन्हा लक्ष्मण जिवंत दिसणार नाही तुम्हाला. जा बाबा. मागव बिदा मातू सन जाई. मातेची परवानगी घेऊन ये. लक्ष्मणजी सुमित्रा मातेकडे येतात. आई, मी दादासोबत चाललो 14 वर्षे वनवासात. बाळा, आज उत्तर मिळालं, मी पुत्रवती झाली. कारण पुत्रवती जुबती जग सोई, राम भगत जासु सुत होई. जा बेटा. 4-5 पावलं टाकले असतील काका, पण सुमित्रा म्हणाली, अरे 14 साल के वनवास में सपने में कभी ईर्ष्या नहीं आने देना. लखन जी रुके. सपना कब आता माँ? आदमी नींद लेता तब. अच्छा, नींद लेने के बाद सपना, और सपने में ईर्ष्या का डर है. तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूँ माँ, 14 साल नींद नहीं लूंगा, तो सपना भी नहीं आएगा और ईर्ष्या भी नहीं. प्रतिज्ञा केली, 14 वर्षे झोपणार नाही. जाताना पत्नीला आवाज दिला, उर्मिला, उर्मिला, मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. सगळेच आवाज देतात ना अनिल पाटील जाताना. अरे नुसतं बीडला जायचं असलं तरी बाहेर जातात येतं, बाहेर जातात येतं, बाहेर जातात येतं. चाललो बरं का, येतो बरं का. कुठं चालला वनवासात? सकाळी चालला आणि संध्याकाळच्या जेवणाला पुन्हा पाथर्डीत येतंय. चाललो बरं का आणि येतो बरं का. हे 14 वर्षासाठी चाललं. बरं, आता एक मजा सांगतो. उर्मिला रात्रभर जागी आहे. कारण काय? तिनं चित्र रेखाटलं. तिच्यासोबत एक दासी आहे, तिचं नाव प्रवीणा. इथून चित्र दिसेल. प्रवीणाच्या हातात रंगाचं साहित्य आहे, उर्मिलेच्या हातात ब्रश आहे. राज्याभिषेकाचं चित्र सकाळपर्यंत पूर्ण केलं होतं. सीताराम सिंहासनावर आहे. आणि हे चित्र आता बापाला सप्रेम भेट पाठवणार होती उर्मिला दुसऱ्या दिवशी. काका, शेवटचा हात फिरवत होती, ब्रश ओला होता. लक्ष्मणजीचा आवाज ऐकला आणि घाबरली. तो ओला ब्रश चित्रावर पडला आणि अख्खं चित्र बिघडलं. म्हणून रडत बाहेर आली. अरे का रडतेस? रात्रभराची मेहनत वाया गेली स्वामी. काय झालं? मी चित्र पूर्ण केलं होतं राज्याभिषेकाचं. हातात शेवटचा ब्रश फिरवत होते, हातात ब्रश होता, तुमचा आवाज आला आणि ब्रश पडला चित्रावर. पूर्ण चित्र बिघडलं राज्याभिषेकाचं. वेळेवर बिघडलं उर्मिले. म्हणजे इकडेही बिघडलं ना, तेच सांगायला आलो. मी चाललो दादासोबत. पतिदेव, मैं आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी, लेकिन प्रार्थना है मेरी चिंता मत करो. 14 साल मेरे दीदी को संभालो. म्हणून आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास श्रेष्ठ का? स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्याच्या दुःखाची चिंता आहे. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी जानकी को संभालो. राम लक्ष्मण सीता निघाल्याचं कळालं. जे अयोध्या सुशोभित केली काका, तोरणं तुटली, आंब्याच्या पानाची बांधलेली होती, गुड्या उतरवल्या, केळीचे खुंट आडवे पडले, आरत्या विझल्या, पाय घासून घासून दरवाजातल्या रांगोळ्या मिटल्या. इतक्यात कैकई आली. रामा, हे राज्य कोणाचं आहे? माझ्या भरताचं. सगळे हे तुमच्या अंगावरचे कपडे त्याच्या राज्यातले, उतरवा, वल्कल घ्या. वल्कल दिली रामा लक्ष्मणाला. आणि सीतेच्या हातात वल्कल देत असताना वसिष्ठ तिथे आले. योग आहे. एवढा शांत स्वभावाचा साधू विजेसारखा कडाडला कैकईवर. कमंडलूचा हात वर गेला. खबरदार कैकई, कल से देख रहा हूं क्या नाच नचाया तूने. बनवास श्री राम को है, सीता को नहीं. वो आर्य संस्कृति का दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रहे हैं. अगर तूने सीता को वल्कल दिए, याद रखो, उस दिन मेरा भाई भरत राजा बनेगा. उस दिन मैं चित्रकूट पर भिल्ल को साथ लेकर नाचूंगा महाराज. हे सावत्र बंधूचं प्रेम सांगतो. निघाले. राजा दशरथाची मूर्छा संपली. सुमंता, माझ्या रामाला, सीतेला, लक्ष्मणाला रथामध्ये बसून तिघापैकी एखाद्याला वापस आणा. रथ सज्ज झाला. काका, राजकीय क्षेत्रातल्या मंडईच्या प्रश्नाचं उत्तर या प्रसंगात आहे. जरा विचार करा. अध्यक्ष आमचाच होणार, अध्यक्ष आमचाच होणार, अध्यक्ष आमचाच होणार. 15 दिवसापासून नाचतात लोक. आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी 50-50 गाड्या, भेळ, भत्ता, बाटल्या बिस्लरीच्या, गुलालाचं पोतं. पाणी चांगलं मिळत नाही म्हणून बाटल्या म्हणतो.
हार गुच्छे तालुक्याला येतात. आणि दुसरंच नाव ऐकलं की चालले पाय आपटत गावात. काय झालं? वाटोळ झालं का? दुसरा झाला अध्यक्ष. हो दे ना. कसं काय हो दे ना? 15 दिवस नाचत होतो आम्ही. अरे तूच नाचत होता का 15 दिवस? त्रेतायुगात अयोध्या नाचत होती 15 दिवस. आमचा राम राजा होणार. पण तुझ्यापेक्षा राजकारण देवाचं केवढं अवघड. काका माणसं नाही, 2 बाया गेल्या विरोधात. बाया कैकई काकून मंथरा मावशी. एका रात्रीत दोघीनं सकाळी हाकलला राम वनवासात. मग तुझा अध्यक्ष वेळेवर बदलला तर काय? जरा विचार करा. ज्या पावलानं श्रीराम सिंहासनावर बसणार होते त्याच पावलानं वनवास. वस्त्र बदल कर राज केवल कल पहने आज. वस्त्र बदल कर राज केवल कल पहने आज. बन के तू मिलन चले माता के दरबार. राजा रंग बने राजा रंग बने देखो राजा रंग बने. अनुमति मांगे माता से इन दंड प्रणाम. अनुमति मांगे माता से इन दंड प्रणाम. माँ का आशीष पा करके वन में चले राम. राजा रंग बने राजा रंग बने देखो राजा रंग बने. बिकल लोकसभा लागे साता. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये आहे. प्रसंग रात्रीचा आहे. राम सीता उषा खाली दगड घेऊन रेतीत झोपले. सुमंत रथात आहे. लक्ष्मणजीचं जागरण व्रत सुरू, रडणं सुरू आहे. मध्यरात्री प्रजा झोपलेली आहे. लक्ष्मणजी रडतायत म्हणून सीतामाईला जाग आली. करुणानिधान लखन रो रहा. प्रभुजी आले. रोना नाही लखन. सुमंता प्रजा झोपलेली आहे. तुम्ही रथाचा माग अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा. लांबून पुढे आणा. आम्ही मग रथात येऊन बसतो मग जाऊ. माग अयोध्येकडे दाखवला. पुढे रथ आला. रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसले. निघाले. सूर्योदय झाला. प्रजा जागी झाली. राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. अरे अयोध्येत रथ वापस गेला. येऊन पाहता तर अयोध्येतही राम नाही. प्रजेजनाने प्रतिज्ञा केली, आपलं येणं प्रभूला अयोग्य वाटलं असावं म्हणून सोबत नेलं नाही ना. आता भगवंताच्या इच्छेत इच्छा मिळवणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. आपला राम 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपणही शिजवलेलं अन्न खायचं नाही. दुसरी प्रतिज्ञा केली, राम वियोगी जीवन जगणार आहे. आपणही 14 वर्षे वियोगी जीवन जगायचं आहे. आणि म्हणून 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात अयोध्येमध्ये एकाही नवीन बाळाचा जन्म झाला नाही. 14 वर्षात असे व्रतस्थ जगले प्रजाजन. म्हणून ते सूत्र तिथं आहे काका, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा जगला तशी प्रजा. आता शृंगवेरपूरला रथ आला. शृंगवेरपूरचा राजा तो गुहक, पिल्लांचा राजा, पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पेश, पांढरे कुंडल, पांढरे कंकण, लंगोटी लावलेला. त्याला माहिती होतं हा जगाचा बाप आहे, मला चरणावर डोकं ठेवून दर्शन घेऊ देणार नाही. पण 25 फुटावरून नमस्कार केला, काय हरकत आहे. उभा राहिला, 25 फुटावर हात जोडले. एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी कहते जो स्वयं को पापी कहता वो पुण्य का पहला कदम. उडी टाकली, प्रभूंनी धावले, कडकडून मिठी मारली त्याला. इथे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ भाषण दिल्यानं येत नाही, गरिबाच्या झोपड्यात जाऊन अश्रू पुसल्यानं रामराज्य येतं. इथून सुरुवात झाली. पकड दिली झाली, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं, विनंती केली, मेरे नगर में चलो. नगर में चलो म्हटल्यावर लक्ष्मणजी हसले. अनिल महाराज, ए लंगोटीवाला, 50 झोपड़े के गांव को नगर बोलता है कि अरे हम सम्राट के बेटे अयोध्या के. बोले लखन जी आप पढ़े लिखे लोग हैं, हम देहाती. तो भी आज जवाब मिल गया कि आपको नगर की परिभाषा नहीं आती. मतलब नगर किसे कहते हैं लखन जी, किसे कहते हैं? जिस अयोध्या नगर में रामचंद्र नहीं वो जंगल है.
और जंगल में 50 झोपड़े के गांव दुनिया का बाप आया है, ये मेरा अयोध्या नगर है। अवध तहा जह राम निवासु और दीन तहा जह भान प्रकाशु। प्रभू बोले मैं 14 साल व्रतस्थ किसी गाव में नाही जाता. मग वृक्षाखाली थांबवलं. सगळे भिल्ल आले, दर्शन घेतलं. रात्र संपली, सूर्योदय झाला. वडाचं दूध प्रभूने आपल्या जटेत लक्ष्मणाने सीतेने. सुमंत रडू लागले. तिघापैकी कोणाला वापस आना म्हणाले होते मालक. आप तो भली बात ही जानते, रघुकुल की करीमा प्राण जाय पर बचन न जाई. मालकाला काय निरोप. माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, काळजी घ्या तब्येतीची. लक्ष्मणाला विचारलं, तुमचा काय निरोप. काय निरोप. म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवलं ज्या बापानं, त्याला काय निरोप. रामचंद्र पुढे आले. हा रागीट आहे माझा भाऊ, काय बोलला असेल ते विसरून जा. वडिलाला सांगू नका, दुःख होईल म्हातारपणात. मग सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश. सीतामाई म्हणाल्या, दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा सुमंत बाबा, आणि म्हणावं आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढीच तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणावं. आता सुमंतजी ढसाढसा रडतात. पुढचा प्रसंग पहा. राम, लक्ष्मण, सीता आणि गुहकजी तिथे आले ज्या प्रसंगाची आपण वाट पाहता. एक नावाडी, नावेचा दोर झाडाला बांधलेला नावेत बसलेला आहे, आणि प्रभू त्याला नाव मागतात. मागे नाव. नाव का मागतात. जगाला देणारा भगवंत आहे काका, इथे मागतो कारण हा प्रसंग गंगेच्या काठावर आहे. गंगा ही भक्ती आहे, आणि भक्तीचे 2 विभाग आहे, सकाम आणि निष्काम. तसं गंगेला 2 भाग आहे. एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी असते. आणि जिकडे रेती उघडी असते ना, तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. बाजरी, गहू, मका नाही, कलिंगड, डांगर, काकडी, टरबूज त्यांचा व्यवसाय आहे. आणि ते बिगर पाण्याचं वलाव्यावर तयार होणारं पीक आहे रेतीमध्ये. मग त्या फळाची टेस्ट पहा. ते खरं पीक रेतीतलं आहे, पण माणसाने सुधरून मातीत आणलं आणि पुन्हा इंजेक्शन देऊन हातगाड्यावर. बा असे कळलं तुम्हाला. म्हणून ज्या भागाला काका टरबूज आहे, डांगर आहे, काकडी आहे, गंगेचा सकाम तट आहे. आणि जिकडे पाणी वाहतं हा निष्काम तट आहे. नावाडी कोण्या बाजूला आहे. पाण्याच्या बाजूला, टरबुजाच्या नाही. म्हणजे भक्तीच्या निष्काम तटावर आहे. आणि निष्काम तटावर जो भक्त असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. मागी नाव. उठला नाही, नमस्कार नाही, कोण्या गावचे म्हणून चौकशी सुद्धा करीत नाही, बसल्या बसल्या बाता मारतो. श्वत शिलाबाई नारी सुहाई पाहन तेन काठ कटिनाई तरणी उमुणी घरणी होई जाई बाट परे मोरी नाव उडाई. तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली और पत्थर से लकडा नरम होता है. दगडाची बाई व्हायला वेळ लागला नाही तर लाकडाची बाई व्हायला कितीक वेळ लागल. मग लाकडाची बाई झाली म्हणजे धंदाही डुबला. घरची एक बाई आणि हे एक बाई, 2 झाल्या बाया. आणि कुक्कुटपालन, जर्सी गाई तसलं काही नाही. येई प्रतिपालव सब परिवार. बसल्या बसल्या चालल्या बाता. नमस्कार नाही कुठला. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर पलीकडे नेईल. पलीकडे नेल्यावर तुमच्यापासून 1 नया पैसा घेणार नाही. त्याची 2 कारणं. उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. दुसरं कारण, आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही. बसल्या बसल्या. अंदर और छोटा रिवॉल्वर दिखा रहा. इनको क्या लगता है डर जाऊं. डरने वाला नहीं, मारने दो. बहुत बड़ा फायदा है. क्या फायदा. पहला फायदा गंगा के तट पर मरण, दूसरा फायदा लखन के हाथों मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, 5वां फायदा भगवान को मेरे प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और 6वां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया है, लंगोटी वाला 10 दिन रुकने की बात करा, मारने लायक नहीं. पुन्हा बाण भात्यात. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहू. एक आहे अजून आहे काका, बरोबर करू आपण. 5 मिनिट सर्वाणी म्हणायचं आहे बरोबर. धूल चरण को आगे
दीजिए। चलो गंगा तट। काम दोनों के भगवान समर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सबर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान सबर जाएंगे। चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। भैन चरणों की महिमा हाथ वर सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। भैन चरणों की महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा, एक एक लाइन बोलो। मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, मैंने चरणों की महिमा। पुन्हा एक मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु। मैंने चरणों की। शाबाश। नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। नाव लकड़े की मेरी। सर बात की बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के बटकी सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर कुटुंब को दिलाने लगे, धन्य भाग्य भगवान समर जाएंगे। बैल चरणों की महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी। मैंने चरणों मन लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तो तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तो तुमने लाखों की तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। बिनत होकर पूरन विनती करे, राम का नाम लेने करता जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी। मैंने चरणों की महिमा। पुरानी प्रभु। अगर जाणं आहे मोही पद पद्म पकारण कहो, मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर पलीकडे नेईल.
प्रभू बोले जाओ भाई बेगिया न जल पाव पखारो होत विलंब उतारही पारू जाओ जल्दी जल लेकर आओ म्हटल्यावर नावाडी उठला आणि घरी जायला लागला. लक्ष्मणजीनी दादा त्याला पाणी आण म्हटलं तुम्ही पाय धुवायला. तिथं गावाकडे चाललं. प्रभूने आवाज दिला का जा रहा केवट. थांबला. घर जा रहा हूं घर. और तुम्हें घर का भेजा. आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव धोने का प्रोग्राम है तो मैं पत्नी को बुलाता हूं. लखन बोले भैया ये पत्नी बच्चे को बुलाएंगा. पत्नी बच्चे नहाएंगे कपडे बदलेंगे तब तक खड़ा रहना पड़ेगा. अरे ना पड़ेगा करे क्या फरसे आहे. जाओ भाई. ते घरी आलं तर मोडकं झोपडं गाठीकडे लुगडीतली बायको झिंजा उडतात केसाच्या आणि 2 लेकरं उघडे अंगाचे आणि हे खुशीत येऊन अगं चल कुठं. भाग्य उजळलं आपलं. देवाचे पाय धुण्याचा योग आपल्याला मिळाला. बायको म्हणली काय भाग्य उजळलं म्हणता. दारिद्र्याला काही मर्यादा असावी. एकही धातूचं भांडं घरात नाही. सोन्या चांदीचं नसू द्या तांब्या पितळेचं तर पाहिजे होतं. त्याच्यात देवाचे पाय धुतले असते. हे पीठ मळायचं लाकडाचं काठोट आहे. भाग्यवान आहोत आपण. का धातूचं भांडं असतं तरी मी त्याच्यात देवाचे पाय धुतले नसते का. त्याचं कारण आहे 14 वर्षे माझ्या देवाला धातूला स्पर्श करायचा नाही. त्याच्या व्रताला बाध येऊ नये म्हणून मी लाकडाचं वापरणार आहे. आणि दुसरं कारण सांगतो धातूच्या भांड्यात पाय धुतले तीर्थ वाटून दिलं की भांडं कोरडं होऊन जातं. पण लाकडाचा धर्म आहे त्याच्यात पाणी मुरल्या जातं. हे काठोट आहे ना याच्यात आपण पाय धुवू. त्याच्यात पाणी मुरल्या जाईल. देव निघून गेल्यावरही तू महिनाभर बाजरीचं पीठ मळू मळू भाकरी करशील तर माझ्या गरिबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. मी काठोट. म्हणून पाणी कठवटा भरिले आवा. गंगेच्या काठाला बसलाय. डाव्या हातात काठोट आहे. त्याच्यात देवानी पाय सोडला. उजव्या हाताने पाय धुतो. भाव विभोर झाला बरं का. अनिल महाराज रडू लागला. त्याच्यामुळे हात हालतो. का रडतो तो. त्यानं विचार केला की वाचे म्हणता गंगा गंगा सकळे दोष जाती भंगा. ज्या गंगेचं नाव घेतलं तर पाप जातात. ती गंगा ज्याच्या चरणातून जन्माला आली ते चरण पठ्ठ्याला धुवायला मिळाले. मी कोण्या जन्मात पुण्य केलं असेल. हात हालतो. हातातलं भांडं हालतं. देवाचा पाय हालतो. देव हालतो. लक्ष्मणजी मध्येच बोलले ए केवट पाव धोने का तरीका काय करे. भगवान हिर रहे गिर जाए तो. चुप रहो लखन जी. अयोध्या नहीं गंगा का काट. सब मेरे तरीके से होगा. बीच में बोलना नहीं. प्रभू म्हणाल तसं नाही बाबा. तुझा हात हालतो भांडं हालतं पाय हालतो. मी पडलो तर तुम्ही गरिबाची चेष्टा करता का मालक. एक विचारू काय बळीला पाताळात घातला त्या दिवशी किती किलोमीटर पाय उचलला होता. तेव्हा नाही पडला. आणि गरिबासाठी फुटभर पाय उचला पडण्याची भीती. जर भीती वाटत एक काम करा खाली वाका. माझं डोकं धरा. तुम्ही पडणार नाही. मला आशीर्वाद भेटल. एवढा वस्ताद जगाचा बाप वाकवला. डोकं धरलं प्रभूने. तो पाय धुवू लागला आणि प्रभू हसू लागले बरं का काका. कधी सीतेकडे पाहून हसायचे आणि कधी लक्ष्मणाकडे. का लक्ष्मणा अरे मागची वसुली चाललेली का हे व्याजासह. तुला काय वाटतं हा कोण आहे. मागच्या जन्मी हा कासव होता. तू शेष होता. मी विष्णू. तुझ्यावर झोपायचो ना हा कासव दर्शनाला यायचा. माझी निद्रा भंग होईल पण तो फणा उगारायचा निघून जायचा. एक दिवस तो जास्त जवळ आलता. जोरात मारला फणा मेलन ते. दर्शन तसंच राहिलं त्याचं. म्हणून आता तो कासव नावाडी झाला. तो शेष तू लक्ष्मण झाला. तो विष्णू. प्रभूच्या चरणापासून तो नावेपर्यंत पालथा चोपला. प्रभू मला तुडवून नावेत बसा. नाव निघाली. पलीकडचा काठ यायला थोडा वेळ लागला असता पण नाव उलट फिरवली. लक्ष्मणजी म्हणले दादा याच्या डोक्यात काही फरक आहे का. आता उतरलो सो वापस घेऊन चाललो. जाऊ दे. का पण तुला का नाही लक्ष्मणा विनाकारण भांडणं करायची सवय आहे. तुला काही कारण माहिती आहे का रे. काय अरे बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं. आपण एवढी फुकट तिकडे उतरू. तिकडे नाही इकडे नाही 4 चक्कर झाले काका. क्यों रे इधर का उधर उधर का इधर 4 चक्कर लगा रहा. आपको क्या घूमने आए. 4 चक्कर मध्ये वैतागला का देवा. आणि जीवानं 184 एवढी चक्कर मारले तेव्हा मांडलं का गारानं. तू 4 चक्कर मध्ये. तसं नाही आम्ही राजाचे पोरं. आतापर्यंत
रथात बसलो, घोड्यावर बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ भीती वाटते. भीती वाटते, माझा हात धरा. अरे भीती मला वाटतं हात तुझा धरू. हा प्रभू, का? मी जीव आहे, तुम्ही देव. जीव की आदत है भगवान का हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. जीव की आदत है काका, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. 15 तारीख तक लोग राम कथा सुनेंगे, समझ लेना हाथ पकड़ लिया. और 16 के बाद सैराहट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दी. पकड़ना और छोड़ना जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव पलीकडच्या काठाला लागली. नावाडी उतरला. प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी उतरले. नावाड्यानं साष्टांग दंडवत घातला. प्रभूनं सीतामाईकडे बघितलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका काढली, प्रभू जवळ दिली. ती मुद्रिका प्रभू नावाड्याला देऊ लागली. तेव्हा नावाडी रडला, मालक, एक वचनी रामाचा सेवक आहे. मैं वचन बदलता नहीं, वचन निभाता हूँ. आपको वचन दिया था, उस पार ले जाने के बाद कुछ नहीं लूंगा. आणि ज्यांचा धंदा सारखा आहे ना मालक, ते एकमेकापासून पैसे घेत नाही. हे म्हटल्यावर लक्ष्मण पुन्हा बिघडला. धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोरले का तू नावाडी? थांबा ओ बाबा, तुमचं माझं जमत नाही 7 वाजल्यापासून. प्रभू म्हणले, भाऊ मला माझ्याशी बोल. धंदा सारखा कसा? धंदा सारखाच आहे मालक, फक्त बिझनेस छोटा मोठा आहे. माझी टपरीन तुझं होलसेल. म्हणजे तारण्याचा धंदा म्हणतोय, तारण्याचा. मी नदीहून तारतो, तू भवसागरातून. धंदा एकच आहे ना, माझी टपरी आहे, तुझं होलसेल आहे. पण धंदा दोघाचाही एकच आहे ना, तारण्याचा. मी दिवसभर नदीहून तारतो आणि तू भवसागरातून तारतो. आणि ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. हे त्या सलूनमध्ये दाढी करतं, हे या सलूनवाल्याकडे दाढू करतं. हमरी तुमरी कची उतराई, नापित की बनवाई. नाई सेना नहाई लेत, धोबी सेना धोबी लेत. इन जाति को न बिगाड़ो प्रभु, तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. मैं आऊँगा तोरे घाट, तो भव सागर पार उतारियो. फिरती बार जब तुम आवासो, प्रसाद मै श्रीधरी लेवा. नावाडी रडू लागला. प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी सीतामाईनं गंगा मातेचं पूजन केलं. गंगा माता प्रसन्न झाली. सीता, पती आणि देवरसह सकुशल तू अयोध्येला वापस येशील, हा गंगेनं आशीर्वाद दिला. आणि भारद्वाजजीच्या आश्रमात प्रयाग क्षेत्रामध्ये प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी आले. आणि भारद्वाजजी म्हणाले, आज रात्र माझ्याकडे विश्राम करा. रात्र संपली. सकाळी सूर्याचा उदय झाला. प्रभूनं स्नानादी कर्म आटोपलं आणि भारद्वाजजीला विचारलं, जाणे का रस्ता बताओ. काका, जगाला रस्ता दाखवणारा भगवान आहे, भारद्वाजजीला रस्ता का विचारतो? याचं कारण भारद्वाजजीचा आश्रम त्रिवेणी संगमावर आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती ज्ञान आहे, गंगा भक्ती आहे, यमुना कर्म आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंडा असतो, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो. आता एकाला एक विचारलं तर काही पदरात पडत नाही. रोडच्या कडाला बंगला होता. बंगल्याची दारं उघडी होती. मुख्य दारावर बोर्ड होता, अंदर जाओ. एकान तेवढंच वाचलं. काका आत गेलं. पुन्हा बोर्ड होता, आगे बढो. बसलं. पुन्हा बोर्ड होता, ऊपर जाओ. जिना होता, गेलं वर. तिथं बोर्ड होता, पिछे मोड. उलटं फिरलं, वरच्या मजल्यावर बोर्ड होता, आगे बढो. वरच्या मजल्यावर. तिथं जिना होता, नीचे उतरो. खाली आलं. ते तिथं आलं ज्या दारातून आत गेलतं. आणि त्या दाराच्या पाठीमागं मोठ्या अक्षरात, इधर उधर काय को भटकताय, बाहेर निघलो. तेवढं वाचलं. पुन्हा डांबरीला आलं. अरे एकाला एक विचारलं, काही पदरात पडत नाही भाऊ. म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंडा आहे, साधकाने रस्ता त्याला विचारायचा आहे. जगाचा बाप रस्ता विचारतो. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये अजून 29 मिनिट आहे, त्याच्यात सगळे उरकायचं आहे. अनिल पाटील, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बरोबर होईल सगळे. 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले 14 वर्षात. एक प्रश्न भारद्वाजजीला, एक प्रश्न विचारला वाल्मिकीजीला, एक प्रश्न विचारला अगस्त्यजीला. अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला. अगस्तीला राक्षस मारण्याचे मंत्र का विचारले याचं कारण आहे, रामचंद्र प्रभूला समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा आहे. रावण कुठे राहतो?
समुद्राच्या पलीकडे. मग समुद्र पिऊन टाकायची ताकद ज्या महात्म्यात आहे त्याला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले. समुद्र प्राशन अगस्तीजींनी केला, जादूचे प्रयोग म्हणून नाही, त्याचं कारण घडलं 2 मिनिटात सांगतो. आतापी, वितापी आणि विलवल हे 3 मायावी राक्षस, यांचा धंदा माणसं मारायचा, हत्यार घेऊन नाही. एकानं अन्न व्हायचं, एकानं पाणी, एकानं अन्नदाता. आणि जिथे काही मिळत नाही अशा ठिकाणी यांनी अनक्षत्र उघडायचं. इथे चातुर्मासानिमित्त विनामूल्य सेवा, फुकट जेवणारे तुटून पडायचे. अन्न पाण्याच्या रूपात गेलेले राक्षस पोटं फाडू फाडू बाहेर यायचे. असे माणसं मारणं सुरू झाले. त्या रस्त्यानं अगस्ती आले. जेवण करा, तो अन्नदाता राक्षस म्हणतो. जेवायला बसले. अन्न पाण्याच्या रूपात 2 राक्षस आत गेले पोटात. पण दुसरं ग्राहक आल्यावर चला रे बाहेर, बाहेर या म्हटल्यावर अगस्तीच्या पोटात गडबड सुरू झाली. अगस्तीला वाटलं मी ताजं अन्न खाल्लं, पोटात का दुखतं. डोळे मिटले, बघितलं अंतर्ज्ञानाने हे अन्न पाण्याच्या रूपात 2 राक्षस पोटात गेलेले आहे आणि हाही अन्नदाता राक्षस आहे. कमंडलूतलं पाणी घेतलं, हातावर आचमन केलं, अभिमंत्रित करून पोटावरून फिरवलं. 2ही राक्षस जळून भस्म केले. आणि हा म्हणतो चला बाहेर या, अर्थान तुला नाही ठेवत. कमंडलू उचलला, अगस्ती बाबा मागन, राक्षस पुढं पळता 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 काका त्यानं समुद्र गाठला. मागं पाहिलं तर म्हातारं लाल डोळे करून पळतंय कमंडलू घेऊन, मारतंय मला. टाकली उडी समुद्रात राक्षसाने. नुसती उडी टाकली नाही, पाण्याचं रूप धारण केलं. आता एवढ्या समुद्रामध्ये पाण्याच्या रूपातला राक्षस कसा ओळखायचा? क्रोध आवरेना, एका वंजळीत समुद्र प्राशन केला आणि पोटावून हात फिरवून राक्षस जाळून भस्म केला. म्हणून जववरी तववरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बा. समुद्र पिऊन टाकायची क्षमता अगस्तीमध्ये असल्यामुळे समुद्राच्या पलीकडचा वैरी रावण मारण्यासाठी राक्षस मारण्याचे मंत्र रामचंद्राने अगस्तीला विचारले. रस्ता भारद्वाजजीला विचारला आणि ठिकाण वाल्मिकीजीला. का? जिथे पशु वैरत्व विसरलेले आहे. जन्मजात वैर ज्या पशुचा आहे. हाडवैर शब्द माहिती आहे तुम्हाला? हाडवैर, हाडवैर कशाला म्हणतात? हाडा हाडात वैर. तुम्हाला प्रयोग करायचा असेल काका तर बगड्याचं हाड आणि माश्याचं हाड जे पुराणात लिहिलं ते सांगतो. काचेच्या भांड्यात बंद करा, 6 महिन्यांनी भांडं उघडा. विरघळलेलं असेल माश्याचं, फक्त बगड्याचं शिल्लक असेल. हाड वैर याला म्हणतात. हे नसेल पटत, दुसरा एक प्रयोग करायचा. शेळी आणि लांडगा, लांडग्याच्या कातड्यानं डग्गा मडवायचा, शेळीच्या कातड्यानं तबला. तबला 7व्या मजल्यावर ठेवा, डग्गा तळ मजल्यात. काहीच करू नका, तळ मजल्यातला डग्गा वाजवा. आवाजानं तबला फुटला पाहिजे तो 7व्या मजल्यावरचा. का? ते शेळीचं कातडं आहे आणि हे लांडग्याचं आहे. त्याला हाडवैर म्हणतात. तसं जिथे पशु वैरत्व विसरलेले आहे. गायीच्या मानेवरती वाघ मान टाकत होता, मोराच्या पायामध्ये साप फिरत होता, सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. हे पशु जिथं वैरत्व विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीजीचा होता. जिथे एकमेकाचे वैरी गुण्या गोविंदानं राहत होते म्हणून ठिकाण वाल्मिकीजीला विचारलं राहण्याचं. लक्षात घ्या, हे 3 कळलं ना. वाल्मिकीजीच्या आश्रमात आले. वाल्मिकी म्हणा आनंद भारी आणि वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं. एकंदर 14 ठिकाणं वाल्मिकीजी सांगतात. परही निरंतर होईन पुरे, परही निरंतर होईन पुरे. तिनके ये तुम गृहरू रे, तिनके तुम गृहरू रे. काम क्रोध मद मानन मोहा, काम क्रोध मद मानन मोहा. लोभन चोभन रागन द्रोहा, लोभन चोभन रागन दोहा. जिनके कपट दंभ नहीं माया, जिनके कपट दंभ नहीं माया. तिनके हृदय बसहूर पुराया, जिनके हृदय
महामाईच्या पलीकडे 4 शिष्य आणि गुहकाला वापस केलं. प्रभू वाल्मिकीजीच्या आश्रमात आले. वाल्मिकीजी एकंदर 14 ठिकाणं सांगतात राहण्याची, पण प्रारंभ काका कानाजवळून. मजा पहा शब्दाची. जिनके श्रवण समुद्र समाना. रामा, ज्याचे कान समुद्रासारखे आहे ना, ते तुमचं राहण्याचं पहिलं ठिकाण. समुद्रासारखे कान म्हणजे जगातल्या सगळ्या नद्या दुथड्या भरून वाहून गेल्या तरी समुद्र एकाही नदीला वापस करत नाही आणि पाण्यानं पूर्ण भरत नाही. तसं रामा, जन्मचा जन्म जाणं तुझी कथा ऐकली तरी त्याच्या कानाची तृप्ती जन्मभर झाली नाही. याला म्हणतात समुद्रासारखे कान. हे राहण्याचं पहिलं ठिकाण. ज्याची जिव्हा हंसिणी आहे, हंसाचा धर्म आहे, त्याच्यापुढे पाणी मिश्रित दूध ठेवा. हंस फक्त दूध ग्रहण करतो, पाणी तसंच राहू देतो. तसं सार आणि असार ज्याला कळालेलं आहे, असार त्याज्य आणि सार ग्राह्य करतो. सार काय आहे? फलाकडं जो संसार येते सार भगवंत. पण भगवंतात पुन्हा सार आहे. आता मावल्याच्या भाषेत सांगतो. दह्यापासून 2 पदार्थ निघतात. एक ताक निघतं आणि एक लोणी. ताक असार आहे, लोणी सार आहे. पण लोण्याला साजूक तूप नाही म्हणत काका, ते कडवायचं असते. तो लोण्याचा गोळा पातेल्यात ठेवायचा, खाली जाळ. त्याची पद्धत आहे, कडकड 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 वाजतंय लोणी. कुठपर्यंत? पाण्याचा अंश आहे तोपर्यंत. आणि त्याचं कडकड वाजणं बंद झालं की मावल्या म्हणतात कडलं. तुकोबारायणी हे आधीच लिहून ठेवलं बरं का, पाकशास्त्र. उदक तववरी कडकडी लोणी. पाण्याचा अंश लोण्यात आहे तोपर्यंत कडकड 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 वाजतं. कडकड वाजणं बंद झालं, मावश्या म्हणतात आता कडलं. मग त्याचं नाव साजूक तूप आहे. दह्यापासून निघालेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट संसार आहे, सार भगवंत आहे. पण भगवंतातून निघालं सार त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि हे सार ज्याच्या जिव्हेला नाम अखंड येतंय त्याच्या जिव्हेला हंसिनी म्हटलं राहण्याचं ठिकाण. ज्याचे नेत्र चातकासारखे आहे. चातकाचा धर्म आहे ते पाणी जमिनीवरचं पित नाही. मेघातून थेंब पडला तर चातक वरच्यावर थेंब प्राशन करतो. एक चातक पारध्यानं बाण मारला, तहानलेला चातक तलावात पडला. तहानलेला होता पण मरताना उलटी चोच करून मेला. का? जमिनीवरचं पाणी प्याल्याचा कलंक चातक जातीला लागू नये. जसं चातकाचे नेत्र मेघाच्या थेंबाकडे रामा, तसे ज्याचे नेत्र जन्मभर तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले, हे तुझं राहण्याचं ठिकाण. याच्यात बराच वेळ जाईल बरं. 14 ठिकाण आहे. जे दुसऱ्याच्या संपत्तीनं आनंदित होतं हे ठिकाण. दुसऱ्याच्या विपत्तीने त्याला दुःख वाटतं हे ठिकाण. जिथे अतिथीला भोजन आहे हे ठिकाण. शिवाचं पूजन आहे हे ठिकाण. रात्रंदिवस तुझं भजन आहे हे ठिकाण. जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही. काम कोह मद मान न मोहा, लोभ न चोभ न राग न दोहा. जिनके कपटडंब नाही माया, तिनके हृदय बसहू रघुराया. अशी एकंदर 14 ठिकाणं सांगितली काका. पण लौकिकदृष्ट्या रामा, इथून पुढं गेला म्हणजे तुम्हाला एक चित्रकूट नावाचा पर्वत लागेल. वाल्मिकी सांगतात. त्या चित्रकूटाच्या पायथ्याला एक नदी वाहते, तिचं नाव मंदाकिनी. त्या नदीच्या तटाला आपण निवास करा. मग वाल्मिकीजीला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या. एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. वृक्षारोपण झालं. प्रभू चित्रकूटावर आल्याचं कळालं तेव्हा प्रभूच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोण? देवता, भिल्ल, ऋषीमुनी. नीट ऐका. प्रभूचा तिघासोबत 3 प्रकारचा व्यवहार होता. ऋषीमुनी आले, लोटांगण घालायचे प्रभू. देवता आले, दुरून वंदन करायचे. भिल्ल आले की आलिंगन. मजा पहा.
8 दिवस आंघोळा नाही त्यांना आलिंगन. आणि देवता पितांबर नेसून यायचे, त्यांना दुरून वंदन. का? प्रभूला माहिती आहे स्वार्थी आहे हे कुठपर्यंत येतात, हमारी मांगे पुरी करो. रावण मरायचा आहे तोपर्यंत यांची वशिलेबाजी चालणार आहे. रावण मेला की यातलं एकही माझं अभिनंदन करायला येणार नाही, म्हणून त्यांना दुरून वंदन. याला म्हणतात ते यथामाम तांस तथैव. मी त्याला तसाच. ते नाही का मुंबईची गोष्ट सांगतो. 4 तरुण पोहायला गेले, एक गटांगळ्या खाऊ लागलं बरं का अनिल महाराज. तिघं म्हणतंय मरतो तू आता काय करू? घे देवाचं नाव, पुण्या देवाचं तुला वाटेल त्या. म्हणला गणपती उत्सवात सहभागी व्हायचो बाबा. मग गणपतीचं घे. बुडणाऱ्या तरुणानं काका गणपतीचं नाव घेतलं. गणपती बाप्पा वाचवा, गणपती बाप्पा वाचवा, गणपती. गणपती प्रगट झाला समुद्राच्या काठाला आणि डिस्को नाचू लागला आणि ते बुडत होतं. अरे तिथं काय डिस्को नाचतो गणपती, मी बुडायला लागलो. यंदा बदल केला पोरो. काय दरवर्षी तुम्ही मला बुडवायचे आणि काठावर डिस्को नाचायचे, आता तू बुड, मी डिस्को नाचतो. त्याला म्हणा ये यथामाम. म्हणून देवतांना दुरून वंदन, भिल्लांना मात्र आलिंगन. का? भिल्ल शुद्ध अंतकरणाचे आहे. एखादं फळ जर गोड वाटलं ना, अर्ध खायचे ना अर्ध प्रभूसाठी. प्रभुजी जिंदगी बीत गई जंगल में फल खाते खाते, लेकिन इतना मीठा फल कभी नहीं देखा जे आधा मैंने खाया आधा आपके लिए लाया. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडेन तुका म्हणे भक्ती पुढे. म्हणून भिल्ल शुद्ध अंतकरणाचे, त्यांना आलिंगन, देवतांना वंदन. पण ऋषीमुनी आले की लोटांगण. असा व्यवहार चालू असताना एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. राम सीता आश्रमापुढे बसलेले एक विशाल वटवृक्ष, त्या वृक्षाला वेल बिलगलेली आहे. वृक्ष आणि वेलीवरून सीतारामाचा संवाद चाललाय. सीतामाई म्हणल्या प्रभूजी केवढी भाग्याची वेल आहे, एवढा मोठा वृक्ष हिला जीवनात आधाराला मिळाला. नाही सीते, वृक्षच खरा नसीबवान आहे ज्याला अशी वेल मिळाली. अहो वेलच भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा आहे. वेल भाग्याची आहे, वृक्ष भाग्याचा आहे. एवढ्यात लक्ष्मणजी कंदमुळे घेऊन आले. लक्ष्मणा, अरे तुझी वहिनी म्हणते वेल भाग्याची, मी म्हणतो वृक्ष भाग्याचा, तू सांग बरं कोण भाग्याचा आहे? भैया भाभी आपसी समझौता कर लो ना, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा तो भाभी होगी नाराज. नहीं, तू सही निर्णय देना. तुम्ही सांगा दादा. अरे मैं कहता हूँ वृक्ष भाग्यशाली, तुम्हारी भाभी कहते लता भाग्यशाली. सीतामाई म्हणल्या वेलच भाग्याची आहे लक्ष्मणजी, जिला आधाराला एवढा वृक्ष मिळाला. प्रभू म्हणाले वृक्ष भाग्याचा आहे ज्याला अशी वेल मिळाली. बरं हे जाऊ दे, आता 9:45 झाले, आमचं 7 वाजल्यापासून चाललं. तू सांग कोण भाग्याचा आहे? मी सांगू दादा? सांग ना. वृक्षही भाग्याचा नाही, वेलही भाग्याची. तू तिसरंच काढलं, मी आधीच सांगितलं होतं. बरं सांग. वृक्षही भाग्याचा नाही, वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी म्हणजे तो नावाडी, आणि गुहक म्हणजे भिल्लाचा राजा, जो प्रभूला सोडायला गेला होता. येऊन पाहिलं तर तो नावाडी नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. 3 दिवस 3 रात्री झाल्या, घरी गेला नाही, सारखा रडत होता. गुहकाने विचारलं केवट 3 दिन बीत चुके, घर नहीं गए? रडू लागला. कुछ अनहोनी घटी या परिवार में? जी नहीं सरकार. रोता क्यों? मैंने कभी जिंदगी में भजन नहीं किया, लेकिन तुम्हारी कसम डाल के कहता हूँ जिस दिन से रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही. पागल बन गया हूँ. अब तो भाग्यशाली है. मैं भी कहा भाग्यशाली, मुझे तो लौटा दिया रे मालिक ने. अरे भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता है भाई, चल उस पार ले चल. आणि मग नावेत बसवलं. नाव निघाली. काका पलीकडच्या काठाला गेल्यावर नावाडी उतरला, दोर झाडाला बांधला. गोहकजी उतरले. नावाड्यानं आरडावरडा केला. गंगा तट के निवासी केवट लोग, मेरे जात भाई, मुझे मदद करो. 50 नावाडी नावेचा दोर झाडाला बांधू बांधू पडत आले. कौन सी मदद चाहिए? इस नैया को उठाओ.
50 नावाड्यांच्या मदतीनं नाव उचलली, गंगेच्या काठावर नाव ठेवली, गंगेच्या पाण्यानं नाव स्वच्छ धुतली, स्वतः आंघोळ केली नावाड्यानं, रानातली फुलं आणली, नावेला फुलं वाहली, नावेला 5 प्रदक्षिणा घातल्या, नावेला साष्टांग दंडवत घातला. आत्ता गोहकाला राहवलं नाही. विचारलं, केवट धंधा नहीं करने का? नहीं. गुजरान कैसे करोगे? बाल बच्चे परिवार है, भीख मांगूंगा. धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पाँव लगे हैं, मेरी माता है, मेरी देवता है, इस नैया को संसारी लोगों के पाँव नहीं लगने देने के. ये नैया नहीं है सरकार, तो भगवत प्राप्ति का साधन है. ये फूटी टूटी नैया मेरे गरीब के पास नहीं होती तो दुनिया का बाप मुझे नहीं मिलता. तो ये भगवत प्राप्ती का साधन. हे पहा, कोणत्या वेळेला काका कोणतं साधन प्रभूच्या प्राप्तीसाठी उपयोगी ठरल. नाही तर अनिल महाराज, अरे किती किती विणे लटकून आहे विक्रीसाठी दुकानात, पण जो विना तुकोबारायाच्या गळ्यात लटकला तो भगवत प्राप्तीचं साधन झाला. किती चिपळ्या विक्रीला आहे, पण ज्या चिपळ्यानं नामदेवाच्या हाताचा आश्रय केला त्या चिपळ्या प्रभू प्राप्तीचं साधन झालं. किती जनावराच्या गळ्यात घुंगरं वाजतात आहे ना, बैलाच्या, गाईच्या, म्हशीच्या, पण जे घुंगरू मीराबाईच्या पायाचा आश्रय करतं ते घुंगरू प्रभू प्राप्तीचं साधन ठरलं. लक्षात ठेवा. तसं ये नैया नहीं, मेरे भगवत प्राप्ती का साधन है. कोणत्या वेळेला कोणतं साधन म्हणून त्याच्या भक्तीला नमस्कार केला आणि गुहकजी पुढे निघाले. शृंगवेरपूरला आले. पुढचं दृश्य पाहिलं, कारण अजून सुमंताचा रथ याच्याच गावात आहे. सुमंत प्रधान खाली बसलेला आहे, रथा चाकाला डोकं टेकलेलं आहे, अश्रू सुकलेले आहे, घोडे तसेच जुंपलेले आहे. खांद्याला हात लावून हालवलं गोहकाने, सुमंतजी, सुमंत बाबा, सुमंतजी. डोळे उघडले, जेव्हा पायावर डोकं ठेवलं गोहकाच्या लाजून गेला. गोहक मागं सरला. क्या करते हो बाबा? 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान बचपन में तुम्हारी गोद में खेलते अधिकारी अयोध्या के प्रधान मेरे पैर पकड़ के शर्मिंदा क्यों कर रहे? 6 दिन हुए गए क्यों नहीं अयोध्या? और तू अकेला नहीं, तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे यही सवाल पूछ रहे कि बाबा अयोध्या क्यों नहीं गए. लेकिन आप लोगों ने अयोध्या देखी क्या रे? नहीं बाबा, मेरा जन्म हुआ अयोध्या में, कितनी खुशी थी, अयोध्या नाच रही थी. खाली रथ ले जाने का दिल नहीं. गुहक, एक काम करो, मेरी झोपड़ी बना दो. क्या करूँ बाबा? झोपड़ी में राम का भजन करूँगा 14 साल, और भजन करते करते 14 साल के पहले मर गया तो मेरे अंत्य संस्कार नहीं करना, गंगा के पानी में फेंक देना. अगर जिंदा रहा तो इस रथ में मालिक को बिठा के ले जाऊंगा, लेकिन खाली रथ ले जाने का दिल नहीं. सुमंत रडतायत. आता गुहक जी म्हणाले, बाबा मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता हूं. ये 50 झोपड़े का गांव है ना, हाँ मेरा गांव है शृंगवेरपुर. इस गांव का मैं मुखिया हूं बाबा. मुखिया की क्या जिम्मेदारी होती है? क्या जिम्मेदारी? अपनी प्रजा को धीर देना, प्रजा को हिम्मत देना, ये मुखिया की जिम्मेदारी होती है ना बाबा. हाँ, आप कहते हो दशरथ जी को मूर्छा आई है, भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं है, पूरी अयोध्या की प्रजा रो रही बाबा. तो मेरा सवाल है, इस समय आपके सिवा अयोध्या को संभालने वाला मुखिया कौन है बाबा? जाओ मुखिया की जिम्मेदारी निभाओ. मग बळेच बसवलं, रथ निघाला. सुमंतजीने विचार केला, दिवसाचा प्रवेश केला तर प्रत्येक जण प्रश्न विचारल, आणलं का रामाला, आणलं का सीतेला, आणलं का लक्ष्मणाला, कोणाकोणाला काय उत्तर देऊ? त्यापेक्षा सूर्य मावू देतो, रात्र होऊ देतो आणि मध्यरात्री मग प्रवेश करील. मध्यरात्र होऊ दिली. सुमंताचा रथ अयोध्येत प्रवेश करता झाला. प्रजा झोपलेली नव्हती काका. रथाचा खडखडाट ऐकला आणि प्रजा सावध झाली.
सुमंतानं सभोवताल पाहिलं. जनावराची अवस्था. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन, दुःखे पाषाण उलताती. नेहमीच्या सवयीनं घोडे. आणि जेव्हा महाला पुढे रथ आला, सुमंतजी आत येतात. रडणाऱ्या माय कौसल्यानं पाहिलं, तशीच उठली, रथाजवळ आली, पडदा बाजूला सारला. तिघापैकी कोणी नाही. धाय मोकलून रडू लागली. खूप रडारड आहे. पुढे दशरथजीपर्यंत. दशरथजीने विचारलं, आणलं का रामाला? 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा सरकार. परिणाम, राजाची अवस्था बिघडली काका. राम राम कही राम. पहिल्यांदा उभे झाले पागल झाल्याप्रमाणे. कौशल्या, सामने वाली दीवार पर क्या है? दीवार है. झूठ बोल रहे आप लोग. तू बताओ सुमित्रा. दीवार है. बताओ सुमंत जी. दीवार है. अरे समोरच्या भिंतीवर काय आहे? भिंत आहे. सुमित्रा, भिंत आहे. सुमंता, भिंत आहे. अरे नाही, ते बघा त्या भिंतीवर 5 चिता पेटली. चितेत 3 जण पेटत आहे. श्रावण त्याचे आंधळे मायबाप. आणि ते पेटणारे आंधळे मायबाप चितेतून माझ्याकडे पाहून हसतात. राजा, आम्ही पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आज कळलं कौशल्ये, मी देवाचा बाप असलो तरी केलं कर्म मलाही भोगावं लागतं. आणि राजे दशरथ 6 वेळा रामाचं नाव घेऊन गतप्राण. राम राम कही, राम कही, राम राम कही, राम रघुबर हर रघुबर बिर राव गई सुरदान, राव गए सुरदान, राव गए सुरदान. सबरो वही राणी. रडण्यामध्ये रात्र संपली. अनिल महाराज सकाळी सगळे आले. दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करून रडतात. वशिष्ठ आले आणि वशिष्ठाच्या चरणावर डोकं बडवून माय कौशल्या रडू लागली. गुरुदेव, अभागिन हो गए, अयोध्या का सूर्यास्त हो गया. वशिष्ठ कहते हैं, देवी रोना नहीं, ये जिंदगी है, कभी कभी कड़वे घुट पीने पड़ते हैं. मेरी तरफ देखो, मेरे कितने बच्चे मार डाले विश्वामित्र ने, तो भी जिंदा होना जीना पड़ता है. ये जिंदगी है, एक दिन सभी को जाना है. तो जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बहुत जबरदस्त को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. बहुत जबरदस्त को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा,
मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा बस वशिष्ठ बोले आएगा सो जाएगा। राजा रंग का फकीर एक दिन सभी को जाना है देवी रोना नाही। तेल नाव भरीन रूप तनूर राखा प्रेताला दुर्गंधी येऊ नये काका म्हणून राजा दशरथाचं प्रेत तेलाच्या नावेत ठेवण्यात आलं। आणि वशिष्ठ म्हणाले अंत्यसंस्कारासाठी मुलं पाहिजे वारसदार पाहिजे। राम लक्ष्मण 14 वर्षाच्या आधी वापस येऊ शकत नाही। भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले आहे। 2 सेवकांना सज्ज केलं जाओ जितना जल्दी हो सके उतना जल्दी कल शाम 7 बजे तक भरत रिपुसुदन को ले आओ। तो आज की कथा यहाँ विश्राम लेती। उद्या या बडे सर वा वा 2 दिवस राहिले आता। स्वर्गीय ढाकणे साहेबांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज खूप मोठा पाऊस असताना सुद्धा संपूर्ण पाथर्डीकर या ठिकाणी पावसात आले। त्यांना मी प्रताप काका ढाकणे आणि ढाकणे कुटुंबाच्या वतीने नतमस्तक होतो। आणि आजच्या आरतीसाठी प्रमुख वर जातील डॉक्टर विनय फड डॉक्टर दीपक देशमुख हे सहपत्नी वर जातील। आणि बाकी जे आनंद महाराज वाळके अनिल महाराज वाळके आणि हे 2 डॉक्टर वर जातील सहकुटुंब। आणि बाकी जे नावं घेतो त्यांनी सहकुटुंब आरतीसाठी पुढे यावं। चंद्रकांत बापकर श्री सोमनाथ माने अमोलजी पाठक योगेशजी रासने वैभवराव दैफळे सीताराम बाप्पा बोर्डे डॉक्टर राजेंद्र खेडकर भाऊराव पवार पप्पू शेठ पालवे अमोल पटवा लक्ष्मणराव डोमकावळे पांडुरंग आगाव सर प्राचार्य घिगे सर गुलदगड सर शिरसाट वैजनाथराव विठ्ठलराव सांगळे मेहर मामाजी गर्जे साहेब आणि शांतीलाल गायकवाड सोमनाथराव आंधळे यांनी सर्वांनी आरतीसाठी यावं। सर्वांना विनंती आहे। तिथं हनुमानजीकडे करायचं चालतं हनुमानजीकडे करा। कृपया सर्वांनी उभं राहावं आरतीसाठी। आणि एक विनंती आहे आरती झाल्यानंतर गेटमध्ये प्रसादाची सोय केलेली आहे कृपया सर्वांनी प्रसाद घेऊन जावा। दुर्गे दुर्गट भारी तुझवण संसारी अनाथनाथ अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वर्ते तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भूमि पाहता तुझ ऐसे नाही चारी समळे परंतु न बोलते काही साही विवाद करिता पडिलो प्रवाही हे तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावस लवलाई जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा देशापासून सोडी थोडी बहुभाषा अरे तुझ वाचून बोलवील आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज देशा जय देवी महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव ओम जय जानकी नाथा प्रभु जय श्री रघुनाथा तो कर जोरे विनवऊ तो कर जोरे विनवऊ
प्रभु मेरे सुलभाता ओम जय जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे प्राण पिता भ्राता प्रभु प्राण पिता भ्राता तुम हो सजन संगाती तुम हो सजन संगाती मुक्ति मुक्ति दाता ओम जय जानकी नाथा सुरसी प्रभु कंद सुरावे मेटो यमद्रासा प्रभु मेटो यमद्रासा निसलिन प्रभु मोहे राखो निसलिन प्रभु मोहे राखो अपने संग साधा ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभाति भैया ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत नेवर टिमकाता प्रभु नेवर टिमकाता सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभा तिवारी प्रभु शोभा तिवारी मणि राम दर्शन की मणि राम दर्शन की पल पल बलिहारी ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा गौरम करुणावतारम संसार सारम मुरेन्द्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मंदारमाला कृतालकाय कपालमाला शिष्यकराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण बोले रामचंद्र भगवान गोपाल भगवान उमापति महादेव पवन हनुमान बोलो रे भाई सब नमः संतन पार्वती मते हर हर महादेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जिजाऊ माता की जय भारत माता की जय मोटा देवी माता की जय सद्गुरु जोग जोग महाराज की जय आज या ठिकाणी हवप अनिल महाराज वाळके या प्रसंगी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचा सत्कार सिद्धेश भैया यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तिथंच राहू द्या